विद्यार्थी मित्रांनो, SYBA स्पेशल पेपर 1 वेस्टर्न पॉलिटिकल थॉट पाश्चात्य राजकीय विचार या तासाला आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, कालच्या तासाला आपण जॉन लॉकचे सामाजिक करार विषयक विचार बघत होतो। त्यामध्ये आपण सामाजिक करार सिद्धांताची पार्श्वभूमी आणि सामाजिक करार सिद्धांत कोणत्या कारणांनी झाला, तसंच सामाजिक करार सिद्धांताचं स्वरूप नेमका काय आहे हे आपण कालच्या तासाला बघितलं। आजच्या तासाला आपण सामाजिक करार सिद्धांताची वैशिष्ट्ये, त्यानंतर सामाजिक करार सिद्धांतावरील टीका आणि त्यानंतर सामाजिक करार सिद्धांतामध्ये लॉकचं योगदान आणि त्या सिद्धांताचं महत्त्व या गोष्टी आजच्या तासाला आपण बघणार आहोत। तर सुरुवात करूया लॉकच्या सामाजिक कराराच्या वैशिष्ट्यांच्या पासून। सामाजिक कराराचं पहिलं वैशिष्ट्य असं सांगता येईल की या कराराच्या मध्ये 2 करार झालेले आहेत असं विचारवंत मानतात। वास्तविक टीकाकारांनी असं म्हटलेलं आहे की लॉकने 1 करार झाला की 2 करार झाले याचा स्पष्ट उल्लेख करारामध्ये केलेला नाहीये, पण त्याच्या लिखाणावरून असं जाणवतं की पहिल्या कराराने समाज निर्माण झाला आणि त्यामध्ये समाजाकडे व्यक्तींनी आपले अधिकार दिलेले आहेत। अशा पद्धतीनं समाज निर्माण झाला आधी। आणि दुसरा जो करार आहे त्या करारानं राजकीय समाज निर्माण झाला, म्हणजे राज्य संस्था निर्माण झाली आणि त्यामध्ये सार्वभौम सत्तेकडे लोकांनी आपले अधिकार सुपूर्त केले। म्हणजे अशा पद्धतीनं 2 करार झाले असा अर्थ या लॉकच्या विचारातून निघतो। तसंच हे जे अधिकारांचं संक्रमण झालेलं आहे, हे जे हस्तांतरण झालेलं आहे, हे कसं झालेलं आहे तर लोकांनी समाजाला अधिकार दिले तेव्हा तो सामाजिक करार झाला आणि जेव्हा समाजाकडून ते अधिकार सार्वभौमाला देण्यात आले त्यावेळेला तो राजकीय करार झाला। तर असे 2 करार झाले असं या एकंदरीत या सिद्धांतावरून आपल्याला म्हणता येईल। दुसरं वैशिष्ट्य या सामाजिक करार सिद्धांताचं सांगता येईल की या सिद्धांतानुसार राज्य संस्था आणि शासन संस्था या 2 वेगळ्या गोष्टी मानलेल्या आहेत लॉकनी। आता वास्तविक आजच्या काळामध्ये आपल्याला माहिती की राज्य संस्था आणि शासन संस्था या वेगळ्या आहेतच, तो काही वादाचा प्रश्न आज नाहीये। पण ज्या वेळेला लॉकनी हा विचार मांडला सामाजिक कराराचा सिद्धांत, त्या काळामध्ये राज्य संस्था शासन संस्था यात फारसा फरक केला जात नव्हता, परंतु या जॉन लॉकनं मात्र शासन आणि राज्य संस्था या करारामधून वेगळ्या केल्याचं दाखवलेलं आहे। तर ते कसं केलं त्यांनी, तर तो असं म्हणतो की शासन बदलता येतं, सरकार बदलता येतं। ज्या वेळेला सरकार लोकविरोधी निर्णय घेतं, लोकविरोधी कायदे करतं, लोकविरोधी कामं करतं, असं सरकार लोक बदलू शकतात, परंतु राजकीय समाज मात्र बदलत नाही, म्हणजे राज्य बदलत नाही, म्हणजे किंवा सरकार बदललं म्हणून राज्य नष्ट होत नाही। थोडक्यात काय की लॉकच्या सामाजिक कराराचं दुसरं वैशिष्ट्य असं की त्याने त्याच्या करारामध्ये राज्य आणि शासनाला वेगळं मानलेलं आहे, दोन्हींमध्ये फरक केलेला आहे। तिसरं वैशिष्ट्य त्याचा सामाजिक कराराचं आपल्याला सांगता येईल, त्याने शासनाच्या सत्तेला मर्यादा घातलेल्या आहेत। म्हणजे लोकांनी ज्या वेळेला करार केला त्यावेळेला आपले नैसर्गिक हक्क सुरक्षित ठेवलेले, त्यांनी काही हक्कांचा त्याग केलेला आहे पण सर्व हक्कांचा त्याग केलेला नाही। स्वातंत्र्य, आणखी मालमत्ता, जीवित हे हक्क सुरक्षित ठेवलेले आहेत। थोडक्यात काय की लोकांनी आपले सगळेचे सगळे अधिकार सार्वभौमाला दिलेले नाही, काही अधिकार राजकीय समाजाकडे आणि काही अधिकार लोकांच्याकडे। फक्त एवढंच की राज्याला कोणते अधिकार दिले आणि समाजाला कोणते अधिकार दिले या गोष्टीचा भेद मात्र त्यांनी स्पष्ट केलेला नाही। म्हणजे नैसर्गिक हक्क 3 जे आहेत ते सोडता इतर जे हक्क राज्याला
व्यक्तींनी दिले त्या स्पष्टता व्यक्तीच्या हक्काची आणि किंवा समाजाच्या हक्काची आणि राज्यांच्या हक्काची यातला भेद स्पष्ट केलेला नाही. आणि थोडक्यात काय की त्याने राज्याच्या सत्तेला, शासनाच्या सत्तेला लॉकने मर्यादा घातलेल्या आहेत. म्हणजे एकतर काही अधिकार लोकांनी आपल्याकडे ठेवले, तेही शासनाच्या सत्तेला मर्यादा आहेतच, म्हणजे अमर्याद शासन नाही. दुसरी गोष्ट, राज्याच्या बाबतीत मध्ये तो असं म्हणतो की राज्याच्या वतीनं सरकार काम करतं. त्यामुळं सरकार हे कोण आहे तर विश्वस्त आहे. म्हणजे लोकांनी आपली जबाबदारी राज्याचा प्रतिनिधी म्हणून राजावर किंवा जे काही लोकशाही असेल, राजेशाही सरकार असेल त्याच्याकडे सोपवलेली आहे. त्यामुळं सरकार ही विश्वस्त संस्था असल्यामुळं सरकारचे अधिकार मर्यादित आहे. सरकार हे जनतेचं प्रतिनिधित्व करणार आहे. सरकार काही मालक जनतेचा होऊ शकत नाही. थोडक्यात काय की त्याने सत्तेला, शासनाला अमर्याद, निरंकुश अशा प्रकारची सत्ता दिलेली नाही. मर्यादित अधिकारांचं शासन असेल अशा पद्धतीनं हे एक वैशिष्ट्य आपल्याला त्याच्या सामाजिक कराराचं सांगता येईल. त्याच्या सामाजिक कराराचं आणखी एक वैशिष्ट्य आपल्याला असं सांगता येईल की त्या करारामध्ये लोकांच्या नैसर्गिक हक्कांचं संरक्षण केलेलं आहे. आपण कराराच्या मुख्य भागामध्ये बघितलं की लोकांना, जनतेला, व्यक्तींना, समाजाला जीविताचा, स्वातंत्र्याचा आणि मालमत्तेचा हे जे मूलभूत हक्क म्हणू आपण त्याला, किंवा लॉकच्या भाषेमध्ये नैसर्गिक हक्क म्हणू, ते मात्र त्याने सुरक्षित ठेवलेले आहेत. त्यानंतर सरकार जे आहे तर या सरकारचं काम काय आहे? सरकारनं कायद्याची निर्मिती करायची आहे. सरकारने कायद्याची म्हणजे संसद कायद्याची निर्मिती करील, सरकार कायद्याची अंमलबजावणी करील आणि न्यायव्यवस्था न्यायदान करील. तर हे सत्तेचं विभाजन त्यानं केलं आणि त्याच्यातून काय झालं की सत्तेचं केंद्रीकरण होत नाही. आणि दुसरी गोष्ट, लोकांचे अधिकार त्यामुळं सुरक्षित राहतात. थोडक्यात काय की नैसर्गिक हक्कांची जॉन लॉकनी या करारामध्ये काळजी घेतलेली आहे. पाचवं वैशिष्ट्य आहे या कराराचं, सार्वभौम सत्ता जी आहे हा कराराचा पक्ष आहे. सार्वभौम सत्ता हा कराराचा पक्ष आहे की नाही हा एक मुद्दा वादाचा आहे. काही विचारवंत म्हणतात तो कराराचा पक्ष नाही. आता उदाहरण आपण हबचं देऊया. हबच्या सामाजिक करारामध्ये हब असं म्हणतो की सार्वभौम हा कराराचा पक्ष नाहीये, लोकांनी सार्वभौमाला स्वतःहून अधिकार दिलेले आहेत, त्यामुळे लोकांना तो करार मोडता येत नाही. आता हाही लॉकचाही करार लोकांना मोडता येत नाही, पण लॉकनी काय केलेलं आहे, सार्वभौमाला कराराचा भाग मानलेला आहे, कराराचा एक पक्ष मानलेला आहे. या दोघांमध्ये करार झालेला आहे, सार्वभौम सत्ता आणि लोकांच्या मध्ये, समाजामध्ये. आणि म्हणून ज्या अर्थी सार्वभौम कराराचा पक्ष आहे त्या अर्थी सार्वभौमावर पण करार बंधनकारक आहे. हॉबचा करार फक्त लोकांवर बंधनकारक आहे, सार्वभौमावर नाही. परंतु लॉकचा करार हा सार्वभौमावर पण बंधनकारक आहे. त्याने सार्वभौमाला एक कराराचा पक्ष मानलेला आहे आणि सार्वभौमानं म्हणजे सार्वभौम सत्तेचं प्रतिनिधित्व करणाऱ्या सरकारनं लोकहितासाठी शासन चालवलं पाहिजे. हा उद्देश त्याच्या या सार्वभौमाला कराराचा भाग मानण्याचा आहे. थोडक्यात काय की सार्वभौम हा कराराचा भाग आहे, हे लॉकच्या सामाजिक करार सिद्धांताचं एक वैशिष्ट्य आहे. त्याच्या सामाजिक करार सिद्धांताचं पुढचं 6वं वैशिष्ट्य सांगता येईल की त्याच्या सामाजिक करार सिद्धांताला जनसंमती आहे. जनसंमती हा शासनाचा आधार आहे. सत्तेचा आधार जनसंमती म्हणजे काय की जनतेच्या हातामध्ये सत्ता आहे. याचा अर्थ असा की मागच्या एका वैशिष्ट्यामध्ये आपण बघितलं, राज्याची सत्ता मर्यादित आहे, शासनाची सत्ता मर्यादित आहे. म्हणजे काय की जनतेच्या विरोधामध्ये कायदे करणं, जनतेच्या विरोधामध्ये कामं करणं, जनहित डावलणं या गोष्टी सरकार करू शकत नाही. याचं कारण असं की जनतेच्या बहुमताशिवाय, जनतेच्या संमतीशिवाय सरकार, शासन चालू शकत नाही. आणि म्हणून जनसंमती हा सरकारचा आधार आहे, हे त्याच्या सामाजिक कराराचं एक वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. त्यानंतर त्याच्या सामाजिक कराराचं पुढचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल ते जनसार्वभौमत्व, 7वं वैशिष्ट्य. जनसार्वभौमत्व म्हणजे काय,
राज्याची सर्वश्रेष्ठ सत्ता कुठे आहे? सार्वभौम ही जी कल्पना आहे सॉव्हरनिटीची, तर राज्य सार्वभौम असतं, परंतु राज्यामध्ये नेमकं सार्वभौमत्व कुणाकडे बसत असतं? जनतेमध्ये असतं की सरकारमध्ये असतं? म्हणजे त्या सार्वभौमत्वाचं प्रतिनिधित्व कोण करतं? सार्वभौमत्वाचं नेतृत्व कोण करत असतं? सार्वभौमत्व कोणामध्ये वसत असतं? तर सरकार जे आहे, लॉकच्या मते सरकार हे विश्वस्त आहे आणि जनहिताचं काम करायचं आहे सरकारने, आणि म्हणून सरकार सार्वभौमत्व नाहीये, ते विश्वस्त आहे, ते जबाबदार आहे लोकांना, आणि लोकांच्या हक्क रक्षणाचं काम आणि हितरक्षणाचं काम सरकारला करणे, परंतु अंतिम सत्ता मात्र जनतेमध्ये आहे. सत्तेचा स्रोत, सत्तेचा उगम हा जनता आहे, आणि म्हणून जनसार्वभौमत्वाची कल्पना या सामाजिक करारातून लॉकच्या पुढे येताना आपल्याला दिसते. त्यानंतर या सामाजिक कराराचं आणखी वैशिष्ट्य आपल्याला एक सांगता येईल. 8वं वैशिष्ट्य जबाबदार शासन पद्धती याच्यातून आपल्याला दिसते. म्हणजे सत्ता जी असते राज्याची, ज्या सत्तेचं प्रतिनिधित्व सरकार करतं, तर हे सरकार समाजाला जबाबदार आहे, लोकांना जबाबदार आहे, आणि सत्तेचा गैरवापर जर सरकारने केला तर ते सरकार बदलण्याचा अधिकार लोकांना असतो. लोक सत्ता बदलू शकतात, आणि हा करार जो आहे हा जसा लोकांना बंधनकारक आहे सामाजिक करार, तसा तो या जनतेला पण, म्हणजे जनतेबरोबरच तो सार्वभौमाला पण बंधनकारक आहे, आणि तो सार्वभौमाला बंधनकारक असल्यामुळं जनसार्वभौमत्वाची कल्पना त्याच्यातून आपल्याला दिसते. त्यानंतर या सामाजिक कराराचं पुढचं 9वं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल, ते म्हणजे करार बंधनकारक आहे. कोणाला बंधनकारक आहे करार? तर हा करार लोकांना बंधनकारक आहे, समाजाला बंधनकारक आहे, आणि सार्वभौमाला बंधनकारक आहे. म्हणजे लोक कराराचा भाग आहे, समाज कराराचा भाग आहे, समुदाय कराराचा भाग आहे, आणि सार्वभौम सत्ता पण कराराचा भाग आहे. लोकांनी समाजाशी करार केला, एकमेकांशी करार केला, समाज निर्माण झाला, आणि समाजानं समुदायानं सार्वभौमाशी करार केला, किंवा याच्यातून सार्वभौमत्व या राजकीय करारातून निर्माण झालेलं आहे. आणि थोडक्यात काय की सर्व सहभागी जे आहेत या सामाजिक करारामध्ये लॉकच्या, तर ते त्या सर्वांवर करार बंधनकारक आहे, कारण ते सगळेजण कराराचा पक्ष आहे. मागचं वैशिष्ट्य आपण पाहिलं कराराचं की सार्वभौम पण कराराचा एक पक्ष आहे. त्यामुळं सामाजिक करार जसा लोकांवर बंधनकारक आहे, जसा समाजावर बंधनकारक आहे, तसा तो सार्वभौमावर पण बंधनकारक आहे. पहिला जो करार झाला सामाजिक करार, त्याच्यामध्ये लोकांनी आपसात करार केला, दुसऱ्या करारामध्ये समाजाने सार्वभौम सत्तेशी करार केला, आणि म्हणून हा करार सर्वांवर बंधनकारक असल्याचं हे वैशिष्ट्य आपल्याला लॉकच्या या सामाजिक करारातून आपल्याला दिसतं. लॉकच्या सामाजिक कराराचं 10वं वैशिष्ट्य सांगता येईल की त्यानं व्यक्ती स्वातंत्र्याचं रक्षण केलेलं आहे या करारातून. म्हणजे निसर्ग नियमांचा अर्थ लावण्याचा अधिकार हा एका सत्तेला दिलेला आहे, तो कायदेमंडळाला दिलेला आहे. तो जर अर्थ सोडला तर बाकी इतर सर्व अधिकार जनतेला दिलेले आहेत, व्यक्तीला दिलेले, समाजाला दिलेले. आणि या करारानं व्यक्तीच्या मूलभूत हक्कांवर, नैसर्गिक हक्कांवर, जीवित मालमत्ता आणि स्वातंत्र्याच्या हक्कावर मर्यादा येत नाहीत. म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार, जोरदार पुरस्कार या करारातून लॉकनं केलेला आपल्याला दिसतो. आणि या हक्कांमध्ये कृती स्वातंत्र्य पण अपेक्षित आहे. त्यानंतर या लॉकच्या सामाजिक कराराचं पुढचं वैशिष्ट्य 11वं आपल्याला सांगता येईल की लोकशाहीची स्थापना या करारामुळे झालेली इंग्लंडमध्ये. म्हणजे लोकशाहीला अनुकूल, लोकशाहीला पूरक अशा प्रकारचा हा लॉकचा सामाजिक करार आहे. याच्यामध्ये लोकइच्छेला फार महत्व आहे, आणि सरकारनं लोकइच्छेनुसारच काम केलं पाहिजे. लोकइच्छेच्या विरोधामध्ये जाऊन सरकारनं काम करू नये. आणि सरकारवर जनतेचं नियंत्रण असेल, त्यानंतर सरकारवर काही निश्चित बंधनं असतील, सरकारवर लोकांच्या हिताची काळजी असेल, लोकविरोधी सरकार बदलण्याचा अधिकार हा जनतेला लॉकने दिलेले. म्हणजे जे सरकार लोकांच्या हिताच्या विरोधामध्ये काम करेल
ते सरकार बदलू शकतात लोक, म्हणजेच त्यानं लोकशाही व्यवस्थेचा पुरस्कार केलेला आहे। मुळात तो असं म्हणतो की लोकसंमतीतूनच सत्ता निर्माण झालेली आहे, कारण कराराचं गाभासतोय की सत्तेची निर्मिती, राज्याची निर्मिती ही लोकांच्या संमतीनं झालेली आहे। त्यामुळे साहजिकच लोकांना महत्व आहे आणि लोकमान्यतेला महत्व या करारामध्ये असल्यामुळं, लोकसंमतीला महत्व असल्यामुळं राजकीय सत्तेचा आधारच जनता आहे, पाया जनता आहे, लोकसंमती हा या राजकीय सत्तेचा आधार आहे। याचा अर्थ असा की हा करार लोकशाहीला पूरक आहे आणि म्हणून लोकशाहीला संमती, लोकशाहीला पूरक असणं हे या सामाजिक कराराचं एक वैशिष्ट्य आहे। या सामाजिक कराराचं पुढचं 12वं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल की कायदेविषयक सत्तेला त्याने अधिक महत्व दिलेलं आहे। सत्ता 3 प्रकारच्या आहे। एक कायदेविषयक सत्ता त्याच्या कराराने निर्माण होते, दुसरी कार्यकारी सत्ता म्हणजे सरकार निर्माण होतं आणि तिसरी न्यायदान सत्ता निर्माण होते। कायदा, कार्यकारी आणि न्याय असे 3 विभाग सत्तेचे त्याच्या करारातून आपल्याला दिसतात, परंतु या 3 विभागांच्या मध्ये सर्वाधिक महत्व त्यानं कायदे विभागाला दिलेले आहे। कारण कायदे विभाग हा जनतेने निवडलेला असतो आणि कायदे विभाग हा लोकांच्या संमतीशिवाय कायदे करत नाही, लोकांच्या संमतीनं त्याने कायदे केले पाहिजेत। मुळात निसर्गावस्थेतल्या ज्या अडचणी होत्या या अडचणी दूर करण्यासाठीच हा करार केलेला आहे आणि म्हणून या 3ही सत्तांच्या मध्ये सर्वाधिक महत्व त्यानं कायदे विभागाला दिलेलं आपल्याला दिसतं। त्यानंतर या सामाजिक कराराचं आणखी एक वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल, 13वं वैशिष्ट्य, तर ह्या कराराचा कधीही भंग करता येत नाही। एकदा करार झाला की तो कायमचा राहतो, तो नष्ट होत नाही। म्हणजे काय की ज्याच्यामुळे राज्य संस्थेला स्थैर्य येतं। करार जर मोडला तर राज्य संस्था नष्ट होऊन जाईल आणि म्हणून हा जो करार आहे, सामाजिक करार, हा सर्वांना पाळणं बंधनकारक आहे, तो व्यक्तीलाही बंधनकारक आहे, समाजाला बंधनकारक आहे आणि सार्वभौमाला पण बंधनकारक आहे। आणि जर करार मोडलाच जनतेनं, समाजानं, सार्वभौमानं, तर काय होईल की पुन्हा निसर्गावस्थेकडे माणूस जाईल, पुन्हा निसर्गावस्थेतली अनिश्चितता आणि निसर्गावस्थेतला गोंधळ निर्माण होईल। मुळात निसर्गावस्थेमध्ये जी अनिश्चितता आणि गोंधळ निर्माण झालेला होता तो दूर करण्यासाठीच हा सामाजिक करार केलेला आहे आणि म्हणून हा करार मोडला तर जे धोके आहेत अनिश्चिततेचे, गोंधळाचे किंवा निसर्गावस्थेतल्या अडचणींचे, तर तिकडे जाऊ नये म्हणून त्याने लोकने सामाजिक करार हा बंधनकारक आहे आणि तो करार कधीही भंग होऊ शकणार नाही असं त्यानं सांगितलेलं आहे। पुढचं वैशिष्ट्य आपल्याला या सामाजिक कराराचं सांगता येईल की हा स्वेच्छा करार आहे, म्हणजे प्रत्येक व्यक्तीनं स्वइच्छेनं आपले अधिकार दुसऱ्या व्यक्तीला दिलेले आणि त्याच्यातून जो समाज निर्माण झाला त्या समाजानं पुन्हा राजकीय करार करून सार्वभौम सत्तेची निर्मिती केलेली आणि म्हणून हा करार कोणत्याही एका व्यक्तीनं दुसऱ्या व्यक्तीवर लादलेला नाही किंवा कुठल्या शक्तीनं पण व्यक्तीवर तो करार लादलेला नाही आणि म्हणून स्वेच्छा करार हे या कराराचं एक महत्वाचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल। त्यानंतर या कराराचं पुढचं 15वं वैशिष्ट्य आपल्याला असं सांगता येईल की ह्या करारामध्ये बहुमताला महत्व आहे। बहुमत म्हणजे काय? लोकांची इच्छा म्हणजे बहुमत आणि म्हणून लोकइच्छेला या करारामध्ये महत्व दिल्यामुळं साहजिकच बहुमत या करारामध्ये महत्वाचं ठरतं। आता त्याचं हे कराराची वैशिष्ट्य पाहिल्याच्या नंतर त्याचा पुढचा म्हणजे आपल्या व्याख्यानात आता आपण कराराची वैशिष्ट्य बघितल्याच्या नंतर आपण या सामाजिक करार सिद्धांतावर वेगवेगळ्या विचारवंतांनी, टीकाकारांनी केलेली टीका समजून घेऊया। पहिली टीका त्याच्यावर अशी केली जाते की निसर्गावस्था त्याने जी सांगितली त्या निसर्गावस्थेला ऐतिहासिक पुरावा नाही। आता हा सामाजिक करार सिद्धांत आहे, यात निसर्गावस्थेची वरची टीका का करायची? तर मुळात त्याचा सामाजिक करार सिद्धांत हा निसर्गावस्थेच्या कल्पनेवर आधारलेला आहे। निसर्गावस्थेमध्ये ज्या प्रकारचा समाज अस्तित्वात होता
त्यामुळं जो काही गोंधळ निसर्गावस्थेमध्ये निर्माण झाला, ज्या काही अडचणी आल्या, त्या अडचणी दूर करण्यासाठी सामाजिक करार केलेला आहे. म्हणजे या निसर्गावस्थेची पार्श्वभूमी सामाजिक कराराला आहे आणि म्हणून निसर्गावस्थेच्या पायावर उभा असलेला हा करार आहे. आणि ती निसर्गावस्था जी आहे त्या निसर्गावस्थेलाच ऐतिहासिक पुरावा नाहीये, ऐतिहासिक आधार नाहीये. त्यामुळं ज्या पायावर ही इमारत उभी आहे निसर्गावस्थेच्या सामाजिक कराराची इमारत, तर ही ठिसूळ पायावर उभी आहे. त्यामुळं त्यानं केलेल्या निसर्गावस्थेचं जे वर्णन आहे ते काल्पनिक आहे आणि ज्या अर्थी निसर्गावस्थेचं वर्णन काल्पनिक आहे त्या अर्थी हा करार पण साहजिक काल्पनिक करार ठरतो, तार्किक करार ठरतो. त्यानंतर दुसरी टीका या सामाजिक करारावर अशी विचारवंतांकडून केली जाते की त्याने निसर्ग नियमांच्या बाबतीमध्ये स्पष्टता केलेली नाहीये. म्हणजे निसर्ग नियमांचा जो अर्थ लावायचा त्याच्यावरून माणसांच्या मध्ये मतभेद झाले. म्हणजे निसर्ग नियमांचे अर्थ स्पष्ट नव्हते. त्यानंतर निसर्ग नियमांच्या पालनावरून पण गोंधळ झाला. व्यक्ती आपापल्या हितानुसार निसर्ग नियमांचा अर्थ लावायला लागला, स्वतःच्या सोयीनुसार निसर्ग नियमांची पालन तो करायला लागला आणि त्यामुळं काय झालं की कुणीही व्यक्ती स्वतःला दोषी मानायला तयार नव्हता. आता हे जे तो म्हणतो की कुणीही व्यक्ती स्वतःला दोषी मानायला तयार नाही आणि निसर्ग नियमांना त्यांनी एवढं महत्व दिलेलं आहे, पण ज्या निसर्ग नियमांना त्यांनी एवढं महत्व दिलं आणि जे निसर्ग नियम त्याच्या करारामध्ये एवढे महत्वाचे आहेत त्याच निसर्ग नियमांना मुळात स्पष्टता नाही आणि जे निसर्ग नियम त्याच्या कराराचा पाया आहेत तेच निसर्ग नियम जर अस्पष्ट असतील तर साहजिकच कराराचा पाया ठिसूळ असल्याची टीका विचारवंतांनी केलेली आहे. त्यानंतर विचारवंत त्याच्या करारावर पुढची टीका अशी करतात की त्याने मनुष्य स्वभावाचं जे वर्णन केलेलं आहे ते चुकीचं आहे. तो असं म्हणतो मनुष्य स्वभाव शांत आहे, समंजस आहे, विवेकी आहे. म्हणून विचारवंत असं म्हणतात, टीकाकार असं म्हणतात की मनुष्य जर शांत आणि समंजस स्वभावाचा होता, शांतता प्रिय होता आणि विवेकी होता, त्याला चांगलं वाईट योग्य अयोग्य न्याय अन्याय जर कळत होता, तर मग तो अचानक अविवेकी कसा बनला, अचानक अडचणी या निसर्गावस्थेमध्ये कशा निर्माण झाल्या आणि राज्य का निर्माण करावं लागलं असा प्रश्न साहजिकच निर्माण होतो. किंवा माणूस जर शांत आहे, माणूस विवेकी आहे, तर मग निसर्ग नियमांचा स्वार्थीपणे अर्थ का लावायला लागला, तो निसर्ग नियमांचा सोयीस्कर अर्थ का लावायला लागला, किंवा तो स्वतःला चूक न ठरवण्याचं की म्हणजे चूक केली तरी स्वतःला बरोबर ठरवण्याची वृत्ती कशी काय त्याच्यामध्ये आली, ही त्याच्या मनुष्य स्वभावाविषयक विचारातली विसंगती आपल्याला दिसते. आणि म्हणून मग टीकाकार म्हणतात की त्याने मनुष्य स्वभावाचं केलेलं वर्णन हे चुकीचं आहे. जर मनुष्य एवढा विवेकी होता, समंजस शांत होता, तर करार करण्याची गरज का पडली असं टीकाकारांचं मत आहे. त्यानंतर पुढची टीका अशी केली जाते, निसर्गावस्थेच्या बाबतीतली टीका आहे ती, निसर्गावस्था जर एवढी चांगली होती, शांततेची होती, सुखाची होती, कुठल्याही अडचणी नव्हत्या, अडचणी नंतर आल्या, पण जर एवढी चांगली सुखी निसर्गावस्था होती, मानवी जीवन चांगलं होतं, तर मग अडचणी निर्माण झाल्या कशा आणि राज्य करार करायची गरज काय पडली, अशी टीका ही टीकाकार निसर्गावस्थेच्यावर त्याच्या करतात. त्याच्यानंतर त्याच्या या सिद्धांतावर आणखी एक टीका अशी केली जाते की त्याचा करार हा भांडवलशाहीला पोषक आहे, कारण त्याच्या करारामध्ये दोन गोष्टी आहेत. आता जीवित हक्क हा कुठल्याही व्यक्तीचा कुठल्याही शासन व्यवस्थेमध्ये हा मूलभूत हक्क नैसर्गिक हक्क मानलेलाच आहे, त्याच्याबद्दल वाद नाही. पण त्याने जो व्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क माणसाला दिलेला आहे, स्वातंत्र्याचा हक्क हा फार महत्वाचा हक्क आहे. तो स्वातंत्र्याच्या हक्काबाबतही मतभेद नाही, पण स्वातंत्र्याच्या हक्कातूनही तो किती प्रमाणामध्ये असावा, कारण स्वातंत्र्याच्या हक्कातून पुढे तो अधिक प्रमाणामध्ये स्वातंत्र्य दिलं तर त्याच्यातून खाजगी मालमत्ता उदयाला येते, भांडवलशाही उदयाला येते, त्यातून शोषण निर्माण होतं आणि त्याच्याही पुढे जाऊन त्याने जो मालमत्तेचा हक्क दिलेला आहे तो मालमत्तेचा हक्क तर
उघडपणे भांडवलशाहीचं समर्थन करणारा आहे आणि म्हणून हा भांडवलशाही समर्थक अशा प्रकारचा करार असल्याची टीका त्याच्या या करारावर केली जाते. लॉकच्या सामाजिक करारावर पुढची टीका जी केली जाते ती अशी की हा करार कृत्रिम कराराचा सिद्धांत आहे. म्हणजे हा सिद्धांत नैसर्गिक म्हणता येणार नाही. म्हणजे त्यांनी तो ओढून ताणून बनवलेला आहे, कृत्रिम आहे. म्हणजे ऍक्च्युअल असा करार झालेला नाहीये असं विचारवंतांचं म्हणणं आहे किंवा टीकाकारांचं म्हणणं आहे. कारण लॉकचा कराराचा सिद्धांत सांगायचा उद्देश काय होता की त्याला लोकशाहीचा पुरस्कार करायचा होता, त्याला लोकसत्तेचा पुरस्कार करायचा होता, त्याला राजसत्तेला मर्यादा घालायच्या होत्या ब्रिटनमधल्या आणि राजसत्तेला मर्यादा घालून लोकांच्याकडे अधिकार देण्याचा त्याचा उद्देश होता. थोडक्यात काय की त्याला मर्यादित राजसत्ता हवी होती आणि लोकांचे अधिकार वाढवायला त्याचा पाठिंबा होता आणि म्हणून राजसत्ता मर्यादित करण्याच्या उद्देशानं आणि लोकांची सत्ता वाढवण्याच्या उद्देशानं त्यानं हा करार केलेला असल्यामुळं त्याचा करार हा उद्देशपूर्ण करार आहे. त्याला इतिहासामध्ये कुठलाही प्रकारचा आधार नाहीये, मगाशी आपण जे बघितलं. त्यामुळं हा उद्देशपूर्ण करार असल्यामुळे तो कृत्रिमपणे कल्पनेने निर्माण केलेला तो काल्पनिक करार असल्याची टीकाकारांची टीका आहे. त्यानंतर पुढची एक टीका त्याच्या करारावर अशी केली जाते की त्याचा करार क्रांतीला पोषक आहे. म्हणजे काय की तो असं म्हणतो की जे सरकार लोकांना पसंत नाही, जे सरकार लोकविरोधी आहे ते सरकार बदलण्याचा अधिकार लोकांना आहे. म्हणजे एका अर्थानं सरकार बदलण्याचा अधिकार लोकांना देण्यातून लोकांना तो बंडाची प्रेरणा देतो, सत्तेच्या विरोधामध्ये उठाव करण्याची प्रेरणा तो देतो. एका अर्थानं तो क्रांतीला प्रोत्साहन देतो असा याचा अर्थ निघतो असं टीकाकारांचं मत आहे. त्याच्या करारामधलं आणखी एक गोष्ट अशी की त्याच्या करारामध्ये अल्पमताला महत्व नाही अशी टीकाकारांची टीका आहे. कारण त्यानं बहुमताला महत्व दिलेलं आहे किंवा लोकांच्या मताला महत्व दिलेलं आहे आणि लोकमत हे साधारणपणे बहुमत असतं आणि मग त्याच्यातून साहजिकच बहुमताची हुकुमशाही निर्माण होत असते. आणि म्हणून हा जो करार आहे हा सामाजिक करार अल्पमताची गळचेपी करणारा आणि अल्पमत दुर्लक्षिणारा करार असल्याची टीकाकारांची टीका आहे. पुढची टीका त्याच्या करारावर अशी केली जाते की हा करार अस्पष्ट आहे. म्हणजे काय, दुसऱ्या करारानं तो म्हणतो की सरकार निर्माण झालं, पण दुसरा करार झाला की नाही हेच मुळात स्पष्ट नाहीये. तर अशा पद्धतीनं टीकाकारांच्या मते हा करार अस्पष्ट आहे. पुढची टीका अशी केली जाते त्याच्या करारावर की त्यांनी कल्याणकारी राज्याच्या कल्पनेकडे दुर्लक्ष केलेलं आहे. म्हणजे कसं की त्यानं सत्तेला जो अधिकार दिला, सरकारला जो अधिकार दिला, तर त्या 3 गोष्टी त्याने या करारातून निर्माण झालेल्या आहे. तर कायदेमंडळाला निसर्ग नियमांचा अर्थ लावण्याचा अधिकार मिळाला, त्यानंतर कार्यकारी मंडळाला कायद्याची अंमलबजावणी करण्याचा अधिकार मिळाला आणि न्यायमंडळाला न्यायदान करण्याचा अधिकार मिळाला. याचा अर्थ असा की त्याचं हे जे सरकार आहे हे नियंत्रण करणारं सरकार आहे. कायद्याचा अर्थ लावण्याची सत्ता सार्वभौमाकडे गेली, सरकारकडे गेली, अंमलबजावणी सरकारकडे गेली, मग लोकांकडे काय राहिलं. म्हणजे सगळ्या अर्थाने राज्य संस्थेनं सरकारने फक्त काय करायचंय, नियंत्रणच करायचंय कायद्याच्या बाबतीमध्ये, शासन चालवण्याच्या बाबतीमध्ये आणि न्यायदानाच्या बाबतीमध्ये. थोडक्यात कोणती कल्याणकारी कामं करावीत सरकारनं लोकांसाठी हे मात्र त्यानं स्पष्ट केलेलं नाही आणि म्हणून टीकाकार असं म्हणतात की त्यांनी कल्याणकारी राज्याच्या कल्पनेकडे या सामाजिक करार सिद्धांतामध्ये दुर्लक्ष केलेलं आहे. त्यानंतर आणखी एक टीका अशी केली जाते टीकाकारांकडून की त्याचा करार हा सार्वभौम सत्तेला आव्हान देणार आहे, तो सार्वभौम सत्तेला धोकादायक आहे, सार्वभौम सत्तेला धोका पोचवणार आहे, किंबहुना तो सार्वभौम सत्तेला म्हणजे राज्यालाच धोका पोचवणार आहे. कारण त्यानं व्यक्ती स्वातंत्र्याचा इतका काही पुरस्कार केलेला आहे, टोकाचा पुरस्कार केलेला आहे. मग ते व्यक्ती स्वातंत्र्य असेल, मग तो जीविताचा हक्क तर नैसर्गिकपणेच आहे,
पण व्यक्ती स्वातंत्र्याच्या हक्काचा आणि मालमत्तेच्या हक्काचा टोकाचा पुरस्कार त्याने केलेला आहे. आणि साहजिकच त्यामुळे सार्वभौम सत्तेवर अंकुश येतो, सार्वभौम सत्तेला तो मर्यादित करतो. परिणामी राज्य संस्थेलाच त्याच्यातून धोका निर्माण होऊ शकतो, अराजक पुन्हा निर्माण होऊ शकतो असं टीकाकार म्हणतात. आता या व्याख्यानाच्या पुढच्या भागामध्ये समारोप करूया, किंबहुना या सारांश त्याच्या या सामाजिक करार विचारांचा बघूया, किंवा या कराराचं महत्त्व आपण आता या समारोपामध्ये बघूया. तर जेनिंग नावाचा विचारवंत असं म्हणतो की लॉकच्या करारामुळं व्यक्तीला महत्त्व प्राप्त झालं. कारण ब्रिटनच्या राजेशाहीमध्ये सत्तेमध्ये राजाला महत्त्व होतं, व्यक्ती गौण मानली जात होती, परंतु या करारामुळं व्यक्तीला महत्त्व प्राप्त झालं. त्यानंतर दुसरं महत्त्व या कराराचं आपल्याला असं सांगता येईल की लोकशाहीला तात्विक पाया मिळवून देण्याचं काम या कराराने केलेलं आहे. कारण जनसार्वभौमत्वाची कल्पना, संसदेची कल्पना, कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ असा सत्ता विभाजनाची कल्पना याच्यातून पुढे येते. तसंच लोक सरकार बदलू शकतात जर ते व्यक्तीच्या हक्कांवर नियंत्रण आणत असेल. म्हणजे एका अर्थाने लोकशाहीला तात्विक पायाभरणी करण्याचं काम या करारातून झाल्याचं आपल्याला दिसतं. त्यानंतर आणखी एक महत्त्व या कराराचं आपल्याला असं सांगता येईल की अनियंत्रित सत्तेला, राजाच्या सत्तेला मर्यादा घालण्याचं काम या करारातून केलेलं आहे. या कराराचं आणखी महत्त्व आपल्याला असं सांगता येईल की सार्वभौमत्वाची कल्पना पुढे आलेली आहे, सार्वभौम सत्तेची कल्पनेची. आणि तेही नुसते सार्वभौम सत्तेची कल्पना तर आहेच, पण त्यात भर अशी की त्यांनी जनसार्वभौमत्वाची पण कल्पना मांडलेली आहे. आणि कायदे सत्तेला सर्वोच्च सत्तेचं स्वरूप महत्त्व, सर्वोच्च सत्ता म्हणून त्यानं महत्त्व दिलेलं आपल्याला या करारातून दिसतं. तर अशा पद्धतीनं हा करार अत्यंत महत्त्वाचा अशा प्रकारचा करार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या तासाला आपला हा जॉन लॉक विचारवंतचे जे काही 3 विचार आपल्याला होते, त्याचा निसर्ग अवस्थेचा विचार, त्याचा नैसर्गिक हक्कांचा विचार आणि त्याचा सामाजिक कराराचा सिद्धांत, हे तिन्ही विचार त्याच्या आपले शिकून झालेले आहेत. धन्यवाद.